प्रभू येशू ख्रिस्ताची उपस्थिती आपल्या जीवनात असणं खूप गरजेचं आहे. कारण प्रभू येशू शिवाय आपलं जीवन शून्य आहे. जर प्रभू असेल तर आपल्या जीवनाला काहीतरी अर्थ आहे. ज्यावेळेस प्रभू आपल्या जीवनात येतो त्यावेळेस अशक्य गोष्टी, कठीण गोष्टी शक्य व्हायला सुरुवात होते. आणि प्रभूच्या उपस्थितीने आपल्या जीवनामध्ये अद्भुत आणि महान कार्य घडतं. प्रियांनो, कितीतरी वेळा ज्यावेळेस मनुष्य एकटाच एखाद्या गोष्टीत लढत राहतो तर त्या गोष्टींमध्ये त्याला यशप्राप्ती घडत नाही. उलट कितीतरी वेळा मनुष्य एकटा असताना त्याच्या जीवनात अशी संकट येतात की त्या संकटात त्याचा टिकाव लागत नाही आणि तो मनुष्य यशस्वी होत नाही. जीवनामध्ये अनेक प्रकारची परिस्थिती असते. काही कामं असतात सहज होतात, काही त्याच्यासाठी जास्त डोकं लावायची गरज लागत नाही. काही कामं असतात ती कामं कठीण असतात, काही कामं एकदम सोपी असतात, काही कामं कठीण असतात आणि काही कामं जे असतात ती अशक्य असतात. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अशा गोष्टी घडतात. आणि सोपी कामं आहेत ती ज्यावेळेस होतात त्यावेळेस काही नवल वाटत नाही. कधी कधी कठीण कामं होतील की नाही वाटतं ते होतात, मग माणसाला थोडंसं नवल वाटतं. पण ज्यावेळेस अशक्य गोष्टी शक्य होतात त्यावेळेस मात्र माणसाचा विश्वास देवावरती प्रबळ होतो. कारण की अशक्य कामांना शक्य करणारा केवळ आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. आज तुमच्या जीवनासाठी प्रभूचा एक संदेश आहे आणि तो संदेश हा आहे की आजपासून ज्या कामात तुम्ही हात घालाल ते काम परमेश्वर यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जाल तिकडं तुम्ही यशस्वी व्हाल. तुमचं जिथं पाऊल पडेल ती भूमी माझा देव आशीर्वादित करेल. आज नंतर प्रभू परमेश्वर सेनांचा यहोवा देव तुमच्या जीवनातलं अपयश दूर करत आहे. आजपर्यंत सोपी कामं होताना तुम्ही पाहिले असतील, पण आज नंतर अशक्य गोष्टी शक्य होताना तुम्ही पाहणार आहात. कठीण कामं पूर्ण होताना पाहाल. आज नंतर ज्या गोष्टी तुम्हाला वाटत होत्या की हे प्रभू हे कसं होईल, प्रभूचा आत्मा सांगत आहे की आज नंतर तुमच्या जीवनात आशीर्वादांची सुरुवात झालेली आहे. आज नंतर तुमच्या जीवनावर देवाच्या सामर्थ्याचा वर्षाव झालेला आहे. प्रभूची कृपा प्राप्त करा. आलात तसे जाऊ नका. शेजारच्याला म्हणा, आलात तसे जाऊ नका. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबलचं वचन आता वाचून आपण सुरुवात करूया. अनुवाद याचा 15वा अध्याय 9, 10, 11 तीनच वचन आपण पटकन वाचूया. लक्षात ठेव. काय लक्षात ठेव? 7वे वर्ष म्हणजे कर्जमाफीचे वर्ष जवळ आले आहे असे वाटून आपल्या मनात नीच विचार येऊ देऊ नकोस. आपल्या दरिद्री बांधवाकडे अनुदार दृष्टीने पाहून तू त्याला काही दिले नाहीस आणि त्याने तुझ्या विरुद्ध परमेश्वराकडे गारणे केले तर तुला पाप लागेल. तू त्याला अवश्य दे व त्याला देताना तुझ्या मनाला वाईट वाटू देऊ नकोस. असे केल्याने तू हात घालशील त्या प्रत्येक कामात तुझा देव परमेश्वर तुला बरकत देईल. देशात गरीब लोक नेहमी असणार, म्हणून मी तुला आज्ञा देतो की तुझ्या देशातल्या गरजवंत आणि गरीब बांधवांना सढळ हाताने मदत कर. आमेन. जुन्या करारात बायबल आपल्याला स्पष्ट सांगतं, गोरगरिबांना मदत करा, भावांना मदत करा, बहिणींना मदत करा, इतरांना मदत करा. आणि जर तुम्ही इतरांच्या कामी पडलात तर देव तुमच्या कामी पडणार आहे. हालेलुया. कधीच तुम्हाला कशाची वाण पडणार नाही. आणि आज अनुवादाच्या पुस्तकातून देवाने आशीर्वाद दिलेला आहे की तू हात घालशील त्या कामात तुझा देव परमेश्वर तुला बरकत दिल्याशिवाय राहणार नाही. कितीतरी वेळा मनुष्य अपयशी होतो. लेकरं शिक्षण घेतात, अपयशी ठरतात. लोक इंटरव्ह्यूला जातात, अपयशी ठरतात. शेतीबाडीमध्ये खूप परिश्रम करतात पण अपयशी ठरतात.
खूप गोष्टी आहेत प्रियांनो. का? कारण की कधी कधी माणसाच्या जीवनावरती शाप असतात, कधी कधी सैतानी अडखळणं असतात, कधी कधी वेगवेगळ्या अनेक अडचणी माणसांना जीवनात पुढं जाऊ देत नाही. पण ज्या वेळेस तुमच्या जीवनात येशूचं सामर्थ्य उतरून येतं, त्यावेळेस बंधनं तुटले जातात, अडखळणं निघून जातात, शाप निघून जातात आणि तुमच्या जीवनामध्ये देवाच्या बरकतीला सुरुवात होते प्रियांनो, आशीर्वादांची सुरुवात होते. म्हणून आमच्या जीवनात प्रभूची उपस्थिती असावी ही देवाची इच्छा आहे. अनुवाद 28 मध्ये परमेश्वराने विभिन्न आशीर्वाद त्याच्या लोकांना दिलेले आहेत आणि ते आशीर्वाद देत असताना अनुवाद 28वा अध्याय आणि 8व्या वचनात बायबल काय सांगतं पहा. तुझ्या धान्याच्या कोठारांना व तू हात घालशील त्या प्रत्येक कामाला परमेश्वर बरकत देईल. तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यात तो तुला बरकत देईल. तुम्ही जिथं आहात तिथं देव तुम्हाला बरकत देईल. हात घालशील त्या कामात परमेश्वर तुला बरकत देईल. आणि मग आजपासून आम्हाला सुरुवातीलाच माहीत पाहिजे की मी या कामाला सुरुवात केली आहे आणि माझा देव माझ्या बरोबर आहे. प्रभू मला सोडणार नाही, प्रभू मला टाकणार नाही. मी हात घालील त्या कामात माझा देव मला यशप्राप्ती देणार आहे. हालेलुया. देवाने आम्हाला घेणारं नाही देणारं बनवलेलं आहे. हालेलुया. देवाने आम्हाला खाली मान घालण्यासाठी आणि आयुष्यभर रडण्यासाठी बोलवलेलं नाही. आम्हाला त्याने जय जयकार करण्यासाठी बोलवलेलं आहे. आम्हाला त्याची स्तुती करण्यासाठी बोलवलेलं आहे. आमच्या जीवनातून त्याचं गौरव व्हावं ही त्याची इच्छा आहे. हालेलुया. आणि म्हणून देवाचं वचन आहे की तू हात घालशील त्या कामात तुला बरकत प्राप्त होईल. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस नीतिमान पुरुषाबद्दल बायबल बोलतं आणि जेव्हा स्तोत्रसंहिता पहिल्या अध्यायामध्ये धार्मिक मनुष्य कसा असतो, तो एखाद्या प्रवाहाजवळ म्हणजे नदीजवळ लावलेल्या झाडासारखा असतो. एखादं झाड जर एखाद्या वाळवंटात असेल ते टवटवीत असेल का नदीच्या जवळचं झाड टवटवीत असेल? नदीच्या जवळचं झाड. नदी कोण आहे? ते वाहतं जल माझा प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रियांनो, जे ख्रिस्ताच्या जवळ आहेत त्यांची बरकत होणार, त्यांचं जीवन आशीर्वादित होणार, ते नेहमी टवटवीत असणार. काही लोकांना किती प्रेमाने बोला पण चेहरे उतरलेलेच असतात. किती त्यांना चांगल्या गोष्टी सांगा ते काही लक्षात देत नाहीत आणि त्यांना वाटतं जाऊ द्या. परंतु काही लोक असतात संकटात जरी असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर देवाचं तेज असतं. प्रियांनो, केसे रिकामे असले तरी पण त्यांच्या चेहऱ्यावर देवाचं सामर्थ्य असतं. त्यांच्या जीवनात मोठी संकट असले तरी ते घाबरत नाहीत, कारण त्यांना माहित आहे माझा येशू माझ्या बरोबर आहे, माझ्या देवाचं सामर्थ्य माझ्या बरोबर आहे. आणि म्हणून निरंतर धार्मिक व्यक्ती कसा असतो तर तो प्रवाहाजवळ लावलेल्या एका झाडासारखा असतो. स्तोत्रसंहिता पहिला अध्याय आणि 3रं वचन. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामात फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. आमेन. हाती जे काही तो घेतो ते सगळं सिद्धीस जाते. ज्या गोष्टीत तो हात घालणार ती गोष्ट यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. जे काही तो हाती घेतो आणि हातची कामं यशस्वी करणारा फक्त परमेश्वर आहे. प्रियांनो, बऱ्याच वेळा मनुष्य एकटाच लढाईला जातो आणि हारून येतो. पण ज्या ज्या वेळेस आम्ही प्रभूला आमच्या बरोबर घेतो, प्रभू काय म्हणतो माहिती आहे का? आता तू बस, तुझी लढाई मी लढतो. हालेलुया. तुमच्यासाठी लढणारा तुमचा देव आहे. तुमच्या प्रत्येक संकटात तुमच्या बरोबर उभा राहणारा तो प्रभू आहे. तुम्ही ज्यावेळेस अडचणीमध्ये आहात आणि तुम्हाला जेव्हा एकाकीपण वाटतं त्यावेळेस प्रभूला हाक मारली पाहिजे आणि त्या प्रभूला सांगितलं पाहिजे की प्रभू तू माझ्या बरोबर आहेस, तुला मी धन्यवाद देतो. त्याचे आभार मानले पाहिजेत. आणि जेव्हा प्रभू तुमच्यासाठी लढतो ते युद्ध तुम्ही कधीच हरू शकत नाही. तुमच्या जीवनात अपयश येऊ शकत नाही, कारण तुमच्यासाठी तुम्ही स्वतः लढत नाही. आपल्या शक्तीला तर थोडंसं लिमिटेशन आहे की नाही? आमची शक्ती तर कुठंतरी त्याला बांधिलकी आहे,
प्रत्येक माणसाची शक्ती वेगळी असते आणि माणसाची शक्ती तर एवढी जास्त नाही आहे, पण जेव्हा देव आमच्यासाठी लढतो प्रियांनो, देव सर्व शक्तिमान आहे. हालेलुया. देव सर्व सत्ताधारी आहे, सामर्थ्यवान आहे. जेव्हा आमचा प्रभू आमच्या बाजूने उभा राहतो, आमच्या जीवनात आम्हाला मोठ्या रीतीचं यश प्राप्त होतं, देवाचं गौरव आमच्या जीवनात प्रकट होतं आणि परमेश्वर आम्हाला यशस्वी करतो. नीतिसूत्रे 16वा अध्याय आणि 3रं वचन आपल्याला काय सांगतं पहा. नीतिसूत्रे 16:3, आपली सर्व कार्ये परमेश्वरावर सोपव, म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील. तुझे बेत, तू मनात काय आणशील त्या सगळ्या गोष्टीत तुला यश प्राप्ती घडेल. कदाचित या वर्षामध्ये तुमच्या जीवनात तुम्ही अपयश पाहिलं असेल, काही तुमचं नुकसान झालं असेल, कदाचित या वर्षात तुमच्या हातातून काही चांगल्या गोष्टी निघून गेल्या असतील, कदाचित तुमच्या जीवनात तुम्ही काही संकट पाहिले असतील, पण आज या दुपारी इथं ही गोष्ट सांगायला प्रभूने मला पाठवलंय की आज तुम्ही येताना कदाचित एकटे आले असाल, पण इथून जाताना तुम्ही येशूला बरोबर घेऊन जाणार आहात. तुम्ही जिथं जाल तुमचा प्रभू तुमच्या बरोबर असेल. तुम्ही जाल तिथं देव तुम्हाला यशस्वी करेल. तुमच्या जीवनामधून सगळ्या अडचणी अडखळणं प्रभूचा आत्मा दूर करणार आहे, तो तुम्हाला यशस्वी करणार आहे. तो देव आमच्यावरती दया करणार आहे. हालेलुया. जगाने आम्हाला कधीच सोडलंय, जगाने आम्हाला कधीच टाकलंय, जगाने आम्हाला कधीच धिक्कारलंय, परंतु धन्य आहेत ते लोक ज्यांनी आपल्या परमेश्वरावरती विश्वास ठेवलेला आहे, जे येशूच्या मार्गाने चालतात, देवावरती त्यांनी पूर्ण श्रद्धा ठेवलेली आहे. असे लोक धन्य आहेत. ते कधीच लज्जित आणि फजित होणार नाहीत. त्यांच्या जीवनात ते कधी दुःखाने व्याप्त होणार नाहीत, कारण की त्यांनी योग्य ठिकाणी आपला भरोसा ठेवलेला आहे. हालेलुया. देवाच्या स्तुती आराधनेशिवाय आमच्या जीवनात काही नाही प्रियांनो. आम्ही आजारात होतो, त्या आजारात आम्हाला कोण मदत नाही करू शकत, आमच्या येशूने आम्हाला बरं केलेलं आहे. आम्ही दुःखात होतो, आम्ही रडत होतो, आमचे अश्रू पुसायला कुणी आलं नाही, पण येशूने आमचे अश्रू पुसले आहेत. आम्ही संकटात असताना त्याने आमचा हात धरलेला आहे आणि त्याने आम्हाला संकटातून बाहेर काढलेलं आहे. त्याने प्रत्येक परिस्थितीत आमच्यावरती कृपा केलेली आहे. आमचं जीवन जे दुःखमय होतं ते दुःखमय जीवन त्याने आनंदात आणि त्याच्या सामर्थ्यात बदललेलं आहे. आज आमचा पूर्ण दृढ विश्वास त्या प्रभूवर असला पाहिजे. कुठल्या गोष्टीत अपयशी आहात, आजाराने व्याप्त आहात का, तुमच्या जीवनात दारिद्र्य आलंय का, तुमच्या जीवनामध्ये कुठली संकट आहेत का, कुठल्या गोष्टीने तुम्ही व्याप्त झालेले आहात, अपयशी स्थितीमध्ये आहात का, हरलेल्या स्थितीमध्ये आहात का, आज दुपारी तुम्ही योग्य ठिकाणी आलेले आहात. आज दुपारी प्रभूने तुम्हाला राईट ठिकाणी आणलेलं आहे, कारण की आज ही दुपार तुमच्या जीवनासाठी एक वळण देणारी ठरणार आहे. आजच्या दुपारी देवाची महान उपस्थिती तुमच्या जीवनामध्ये उतरून येणार आहे. आज नंतर लोक जेव्हा तुमच्याकडे बघतील त्यांना तुमच्या जीवनामध्ये बदल दिसेल. ज्या वेळेस तुम्ही लोकांमध्ये जाल, लोक तुमच्याकडे बघून देवाचं गौरव करतील. हालेलुया. मागे लोक त्या ताऱ्याचा शोध करत करत निघाले. जाता 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 ते गेले आणि त्यांनी बघितलं राजवाडा आहे, राजवाड्याच्या वरती तारा आलाय. त्यांना वाटलं राजवाड्यातच येशूचा जन्म झालाय. राजवाड्यात गेले. यहुद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे. राजा तर घाबरलाच, उडूनच पडला असेल खाली. तो म्हणतो मी राजा आहे ना, आता कोण दुसरा राजा आलाय, माझं राजासन गेलं का. या जगातल्या राजांना राजासन जाण्याचीच भीती असते. एकच राजा आहे, त्याला राजासन जाण्याची भीती नाही. त्याच्या राजासनावर बसण्याची लायकी कोणाची नाही. आणि तो राजा नाही, तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. त्याचं नाव नासरी प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो यहोवा जिवंत देव आहे, तो सामर्थ्यवान प्रभू येशू ख्रिस्त आहे. ते तिथून बाहेर पडले. त्यांना काही राजांचा राजा भेटला नाही. ते मागे लोक पुढे जात राहिले. जाता 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 त्यांनी पाहिलं एका घरावरती तारा थांबला आणि त्यांना आनंद झाला. त्या घराच्या आत ते गेले. आत गेल्यावर त्यांना काय दिसलं माहितीये का. मरिया त्यांना दिसली. आधी कोण दिसलं. मरिया त्यांना दिसली आणि मरियेजवळ येशू ख्रिस्त त्यांना दिसला. हालेलुया. याचा काय अर्थ आहे की परके लोक, बाहेरचे लोक आमच्या घरात आल्यावर आमच्या जवळ त्यांना येशू दिसला पाहिजे. मरियेजवळ येशू दिसला तसा आमच्या जीवनात जगाला येशू ख्रिस्त दिसला पाहिजे. जगातल्या लोकांकडे बायबल नाही, त्यांच्याकडे देवाचं वचन नाही, परंतु ते तुमचं जीवन वाचणार आहे. तुमच्या मुखातून देवाचं सामर्थ्य व्हायला पाहिजे. तुमच्या बोलण्यातून देवाचा अभिषेक व्हायला पाहिजे. ज्या वेळेस तुम्ही वाटेवर आहे, तुमच्या चालल्या बोलण्या वागण्यामधून ख्रिस्ताची उपस्थिती जगाला दिसली पाहिजे. हालेलुया. या जगात काही मिळो ना मिळो, आमची खरी संपत्ती प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. आमची संपत्ती कोण आहे.
प्रभू येशू ख्रिस्त आहे. बघा काय असतं ना, की खजाना असतो आणि त्याची चावी असते. चावी मिळाली म्हणजे खजाना मिळाला. किती लोक आमेन म्हणतील? आणि सगळ्या खजान्याची चावी येशू ख्रिस्त आहे. सगळ्या आशीर्वादाची चावी येशू ख्रिस्त आहे. ज्याला येशू मिळाला खजाना मिळाला. प्रियांनो, ज्याला येशू मिळाला त्याला सामर्थ्य मिळालं, त्याला आरोग्य मिळालं. कितीतरी लोक प्रार्थना करतात, पर हिंगोलीपासून दिल्लीपर्यंत प्रार्थना करतात, लांबलचक प्रार्थना, हालेलुया, आणि शेवटी म्हणतात तुझ्याच नावात मागतो. अरे कुणाच्या? अमिताभ बच्चनच्या? तुझ्याच नावात मागतो म्हणजे काय? येशूच्या नावात मागतो. हालेलुया. आमच्या प्रत्येक प्रार्थनेत येशूचं नाव असलं पाहिजे. हालेलुया. सारखं आमच्या मुखात येशू 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 येशू. हालेलुया. लोक म्हणतील तुला येशूचं वेड लागलंय का? त्यांना म्हणायचं लागलंय. हालेलुया. प्रेज लॉर्ड. किती लोकांना येशूचं वेड लागलंय? प्रेज लॉर्ड. बरं झालं एवढ्या वेडांमध्ये मी आलो. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आमच्या जीवनात दुसरं काही नाही. आमच्या जीवनात दुसरं काही नाही. कितीतरी लोक माझ्याकडे बघतात, म्हणतात अरे डॉक्टर तू हे काय चाललंय तुझं? त्यांना माहीत नाही येशूचं काय सामर्थ्य आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आमच्या येशूसारखं काय नाही प्रियांनो. येशू मिळाला, आम्हाला सगळं मिळालं. तर आम्हाला आज त्या प्रभूच्या प्राप्तीची गरज आहे. येशू आमच्या जीवनात आला ना की सगळ्या गोष्टीत आम्हाला यश आणि यश मिळतं. अपयश हे आमच्या जीवनातून निघून जातं आणि परमेश्वर त्याची कृपा आमच्या जीवनावरती करतो. या ठिकाणी ना एक टाईम असा होता की त्या समयामध्ये दावीद जो आहे राजा नव्हता, एक फक्त गल्ल्याताला मारलंय आणि एक असा एक तरुण मुलगा आहे दावीद नावाचा, की त्याच्या जीवनात आता तो एका वळणावरती आहे की काहीतरी मोठ्या गोष्टी त्याच्या जीवनात होणार आहे. पण शाऊल राजा त्याला मारण्याच्या तयारीत होता. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी हा दावीद एका गुहेमध्ये जाऊन लपलेला आहे. आणि ज्यावेळेस तो तिथं जाऊन लपला, काय घडलं ते पहा. पहिले शमूएल 22 अध्याय 1 आणि 2 वचन. पहिले शमूएल 22:1-2. दावीद तेथून निसटून निघाला आणि अदुल्लामाच्या गुहेत गेला. हे ऐकून त्याचे भाऊ व त्याच्या बापाच्या घरची सर्व माणसे त्या गुहेत त्याच्याकडे गेली. विपन्न, कर्जबाजारी व जीवाला त्रासलेले असे सर्व लोक त्याच्याजवळ जमा झाले. तो त्यांचा नायक झाला. सुमारे 400 पुरुष त्याच्याजवळ जमले. आमेन. दावीद स्वतः प्रॉब्लेममध्ये, आणि त्या दाविदाकडं कर्जबाजारी, विपन्न, जीवाला त्रासलेले असे 400 लोक त्याच्याकडे जमा झाले. आणि परमेश्वराने त्या दिवशी त्यांची भेट घेतलेली आहे. हालेलुया. त्यांचा इतिहास होता की ते कर्जबाजारींनी, विपन्न होते, जीवाला त्रासलेले होते, पण पुढे जाऊन तेच दाविदाचे शूर योद्धे झाले. प्रियांनो, आज कदाचित तुम्ही विपन्न स्थितीमध्ये असू शकता. कदाचित आज तुम्ही काहीतरी समस्या घेऊन इथं आलेले असू शकता. आज कदाचित तुमच्या परिवारामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. पण आज नंतर ज्या दाविदासाठी देवाने काम केलं ते काम परमेश्वर तुमच्या जीवनासाठी करणार आहे. आज नंतर तुमच्या जीवनामध्ये आशीर्वादाचे दरवाजे उघडे केले जात आहेत. आज नंतर देवाची कृपा तुमच्या जीवनावरती होत आहे, कारण की परमेश्वराची उपस्थिती या स्थानामध्ये उतरून आलेली आहे. हालेलुया. देवाची उपस्थिती प्रत्येक गोष्टीला बदलते. मग असं का फक्त मी आता अभिषिक्त आहे मग मी एकटाच आशीर्वाद होणार? तसं नाही. तुम्ही एकटे नाही आशीर्वाद होणार. तुम्हाला तर आशीर्वाद मिळेलच, पण तुमच्या बाजूला जे बसले असतील ते पण आशीर्वादित होतील. हालेलुया. तुमचं जिथं घर आहे तुमच्या घराच्या आजूबाजूचे लोक पण आशीर्वादित होतील. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. आम्हाला विश्वास पाहिजे, आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे. दाविदाला अभिषेक मिळाला होता. हालेलुया. शमूएल संदेष्टाने त्याला अभिषेक केला होता. परिस्थिती वाईट होती, परिस्थिती वाईट असू शकते, पण देव तर चांगला आहे ना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणा माझा देव चांगला आहे, माझा येशू चांगला आहे. अरे जग वाईट आहे, लोक बोलत राहतात जग खूप वाईट आहे. तुला काय करायचं? तुझ्या बापाचं काय जातंय? जग वाईट आहे तर वाईट आहे, पण तुझा देव चांगला आहे. हालेलुया. सगळी परिस्थिती बदलणारा तो परमेश्वर आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वर आमच्या जीवनातली परिस्थिती बदलणारा परमेश्वर आहे. तो आमच्या जीवनातल्या सगळ्या वाईट गोष्टींचा नाश करणारा परमेश्वर आहे. त्याने
जसं दाविदासाठी महान काम केलं. जे कर्जबाजारी विपन्न जीवाला त्रासलेले लोक होते त्यांची परिस्थिती बदलून टाकली आणि देवाच्या उपस्थितीने अपयशी लोकांना देवाने यशस्वी केलं. त्यांच्या जीवनात देवाचं गौरव झालं. आणि जसं मी तुम्हाला सांगत आहे की फक्त दावीद आशीर्वादित नाही, दाविदाच्या बरोबरचे लोक आशीर्वादित आहेत. हालेलुया. आज तुम्ही एकटे आशीर्वादित नाही, तुमचा अख्खा परिवार आज आशीर्वादित आहे. हालेलुया. तुमचे मुलं बाळं, तुमच्या घरातला एक एक व्यक्ती तुमच्यामुळं आशीर्वादित आहे. हालेलुया. एक जरी व्यक्ती विश्वासणारा असला ना तरी परमेश्वर कार्य करतो. मचवा बुडणार होता शिष्यांचा, पण त्या मचव्यात येशू होता म्हणून नाही बुडाला. हालेलुया. एक जण स्ट्रॉंग असला तरी बस. हालेलुया. अख्ख्या घराण्याचं तारण होणार. एक जण, आज एखाद्या घरातून एकच जण आला असेल आणि ते म्हणत असेल माझ्या घरात हा दारू पितो, हा ते करतो, हा असा आहे तसा आहे, काळजी करू नका. तुम्ही एकटे विश्वासात आहे, देव तुमच्या अख्ख्या घराण्याला आशीर्वादित करणार आहे. तुमच्या पूर्ण फॅमिलीला, तुमच्या सगळ्या नातेवाईकांना, तुम्ही जिथं राहता त्या पूर्ण लोकांना परमेश्वर आशीर्वादित करणार आहे. लबान नावाचा एक व्यक्ती होता आणि त्याच्या जावयाचं नाव होतं याकोब. आता याकोब नावाचा जो व्यक्ती आहे त्याला देवाने निवडलं होतं. किती लोक आमेन म्हणणार आहेत? याकोबाला कोणी निवडलंय? देवाने निवडलंय. बाप आंधळा होता याकोबाचा, इसाक. त्याच्याकडे गेला, म्हटला मला आशीर्वाद दे. भावाचं नाव सांगितलं आणि भावाचे सगळे आशीर्वाद घेतले चोरून. काही लोकांना चोरी करायला आवडते देवात आल्यावर, पण असा तो होता. आणि त्याला पळायची सवय होती. बापापासून पळाला, भावापासून पळाला, नुसतं पळत राहायचा. काही लोक नुसते पळत राहतात, जीवनात काही करत नाही, नुसते धावत राहतात, नुसते धावत राहतात, नुसते धावत राहतात. म्हणजे असं ना, ते पंखे लावतात ना घरामध्ये, असा वेग असतो पंख्याला काही काही, पण हवा अजिबात लागत नाही. असे काही लोक नुसते पळणारे असतात आयुष्यात. खूप धावतात, खूप पळतात, काय उपयोग नाही त्याचा. आणि हा नुसता पळायचा. तिथून गेला मामाच्या गावाला राहिला, चाकरी केली, तिथं बरेच वर्ष काढले आणि तिथून मामाला न सांगता परत पळाला. हा पळायचाच स्वभाव होता त्याचा. आणि मग त्याला काय झालं की जसा मामाच्या घरून आपली बायका, पोरं, सगळे फॅमिली घेऊन पळून गेला, मामाने त्याचा पाठलाग केला. मामा काही सासरा सोडायला तयार नव्हता. हालेलुया. बरेच सासरे असतात, जावई बापूचा बरोबर पिच्छा पुरवतात. जावयाला सोडत नाहीत, त्यांनी पण सोडलं नाही. आणि जावयाला आता सासरा काय म्हणतो बायबलमध्ये बघा, ऐका. उत्पत्ती 30 अध्याय 27 ते 30 वचनं. उत्पत्ती 30 27 ते 30. तेव्हा लाबान त्याला म्हणाला, तुझी माझ्यावर कृपादृष्टी असल्यास राहायचे कर. तुझ्यामुळे परमेश्वराने माझे अभिष्ट केले आहे हे मला शकून पाहून कळले आहे. आमेन. याकोबा, जावई बापू, आमच्या घरी तुम्ही राहिल्याने आमचं कल्याण झालंय असं मला शकून पाहून कळालंय. तो काय देवाला मानणारा नव्हता. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. अरे, जर विधर्म्याला परमेश्वर बरकत देतो, जो देवालाच मानत नाही त्याला बरकत देतो याकोब बरोबर असल्याने. आणि तुमच्याबरोबर याकोब थोडी, तुमच्याबरोबर तर डायरेक्ट येशू ख्रिस्त आहे. तो तुम्हाला किती पटीने आशीर्वादित करेल, तुमचं जीवन किती बरकतीने भरेल. सासरा जावयाला विनंती करतो की तू राहा माझ्या बरोबर, माझ्या घरात थांब, कारण तुझ्यामुळं माझी बरकत झालेली आहे. आशीर्वादित लोक असल्यामुळे, एका आशीर्वादित व्यक्तीमुळे अख्खा परिवार आशीर्वादित होतो. अख्ख्या घरात देवाचं सामर्थ्य येतं. जिथं घरामध्ये कोणी विझणारे दिवे असतील ते परत पेटून उठतील. प्रियांनो, एखाद्याचा विश्वास डळमळला, पण एक जण घरात पक्का असला ना की तो बाकीच्यांचा विश्वास प्रबळ करतो. हालेलुया. एक तरी घरात पक्का माणूस पाहिजे, एक तरी घरामध्ये पक्का सामर्थ्यवान व्यक्ती पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना जीवनात वाढतात, मजबूत आणि प्रबळ बना. एखाद्याचा अविश्वास असेल तर त्याचा विश्वास कसा वाढेल याच्याकडे लक्ष द्या. एकटा हा देवाचा दास याकोब आशीर्वादित नाही झाला, तर त्याच्यामुळे परमेश्वराने अद्भुत कार्य केलं आणि त्याने लबानाला पण आशीर्वादित केलं. तो आणखी म्हणाला, तुझे वेतन काय ते मला सांग, ते मी तुला देईन. तो त्याला म्हणाला, मी आपली सेवा कशी केली आणि आपली जनावरे माझ्या निगराणीत कशी होती हे आपल्याला ठाऊकच आहे. मी येण्यापूर्वी आपल्याजवळ थोडे होते, ते आता बहुतपट वाढले आहे.
जेथे माझा पाय लागला तेथे परमेश्वराने आपले कल्याण केले आहे, तर आता मी स्वतःच्या घरादाराचे केव्हा पाहू. या ठिकाणी याकोब सांगत आहे की जिथं माझा पाय लागला तिथं यशप्राप्ती झाली. प्रियांनो, तिथं यश मिळालं, तिथं आशीर्वाद मिळाले. देवाच्या प्रिय लोकांनो, तुम्हाला तुमच्या आशीर्वादांसाठी रडत बसण्याची गरज नाही. देवाकडं तुम्हाला मागायची गरज नाही. आम्हाला कुठल्याच गोष्टी उलट पुलट करायची गरज नाही. आम्ही देवाची लेकरं आहोत. आम्हाला विश्वासाने मागायचंय आणि तो आमचा स्वर्गाचा बाप आमच्या गरजा पूर्ण करणार आहे. हालेलुया. लेकरं जसे आई बापाला म्हणतात, आई मला जेवण पाहिजे, आई मला ही गोष्ट पाहिजे. वडिलांना सांगतात, पप्पा मला ही गोष्ट पाहिजे. जसे लेकरं विश्वासाने मागतात तसे आम्ही विश्वासाने मागणारे लेकरं बनलं पाहिजे. आम्ही देवाची लेकरं आहोत. योहान 1:12 प्रमाणे आम्ही विश्वासाने प्रभूकडे हाक मारली पाहिजे. आमेन. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबल सांगतं की याकोबामुळे पूर्णपणे याकोबाचं तर कल्याण झालंच झालं, पण त्याच्या सासऱ्याचं पण कल्याण झालं. चांगल्या गोष्टी घडून आल्या, कारण ह्याच्यामध्ये देवाचा आशीर्वाद आहे की मी तुला बरकत देईल. तू जिकडं जाशील तिकडं मी तुला बरकत देईल. बघा, देवाचा दास आब्राम होता आणि आब्रामाचा पुतण्या लोट, दोघं एकत्रच राहायचे. किती चांगलं ना, चुलता पुतण्या एकत्र राहतात, सगळं चांगलं चाललेलं. पण काय होतं ना की लोटाचे पण भरपूर गुरं होते, आब्रामाचे पण भरपूर गुरं होते. आणि मग ते गुरं चरता चरता इकडचे तिकडं जायचे, तिकडचे इकडे यायचे. गुराख्यांचे भांडणं व्हायला लागले, हे तुमचे जनावरं तिकडं घ्या, हे तुमचे जनावरं तिकडं घ्या. दोघांचे भांडणं व्हायला लागले. आब्रामाला बातमी कळाली. आब्राम म्हटला, अरे रे रे रे, हे भांडणं नको. मग त्याच्यापेक्षा आपण काय करू, लोटा तू माझ्यापासून वेगळा हो, म्हणजे तू सुखी राहशील, आपण एकत्र नको राहायला. हे भांडणं करतायत, उद्या न जाणो आपल्यात पण भांडणं झालं तर कसं व्हायचं. आणि मग त्याने लोटाला विचारलं, तुला कुठं जायचं, तू तिकडं जा, तू जिकडं जाशील त्याच्या दुसऱ्या बाजूला मी जाईल. लोट पण खूप हुशार होता. हालेलुया. काही काही लोक फॅमिलीतच असतात पण स्वतःच्या फायद्याचे कामं बरोबर बघतात, आहे ना. स्वतःचा फायदा कसा साधता येईल, काही लोकांची नजर त्याच्यावरच असते. वाटा झाला की चांगली पाण्याखालची जमीन मी घेतो आणि तिकडची ती बिना पाण्याची येते ती तुला घे, आहे ना. कधी कधी लोक स्वार्थी भावनेने जवळचे लोक वागतात. लोट पण बघतो इकडं तिकडं, आता मी कुठं जाऊ. त्याने बघितलं सदोम गमोरा आणि ती मोठी मोठी शहरं, पैशाची शहरं, मोठी शहरं. म्हटलं मी तिकडं जातो त्या मोठ्या शहरांमध्ये. आणि मग आब्रामाने काय केलं, आब्राम मोठ्या शहराकडे नाही गेला, ममरेच्या एलोन झाडाच्या वनराईत तो गेला, म्हणजे तो जंगलात गेला. पण बायबल सांगतं अब्राहम अरण्यात गेला तरी त्याच्या परमेश्वराने त्याला यशप्राप्ती दिली, परमेश्वराने त्याला बरकत दिली. आणि त्याच्यासारखा धनवान माणूस कोणत्याही देशामध्ये नव्हता. प्रियांनो, तो सगळ्यात संपन्न झाला. तो जंगलात गेला पण तरी पण देव त्याच्या बरोबर होता आणि परमेश्वराने त्याचा त्याग केला नाही. आशीर्वाद असणाऱ्या माणसाची बरकत होते. आशीर्वाद असणारा माणूस, त्याच्या जीवनावर देवाची कृपा आहे, त्याचं जीवन नेहमी यशस्वी होत राहतं. त्याच्या जीवनात तो मागतो त्या गोष्टीमध्ये त्याला यशप्राप्ती घडते. कितीतरी लोक सांगतात आम्ही बोरवेल घेतला आणि मग ते पाणी बघितलं, मग आम्ही असं केलं तसं केलं, आम्ही सगळे प्रयत्न केले पण फेल गेला बोरवेल, आम्हाला एक थेंब पाणी लागलं नाही. मी काय म्हणतो, तुम्ही सगळं काम करण्याआधी फक्त येशूचं नाव घ्या आणि तुम्ही माराल त्या बोरच्या ठिकाणी पाणी तुमच्याकडे धावत येईल. तुम्हाला पाणी शोधायची गरज नाही, पाणी तुम्हाला शोधत येईल, कारण तुम्ही येशूचं नाव घेतलेलं आहे. जिथं प्रभूचं सामर्थ्य आहे तिथं यश आहे, तिथं बरकत आहे. प्रियांनो, हालेलुया. बोलो येशू मसीह की. मुक्ती मिशन केडगाव म्हणून एक जागा आहे. अख्ख्या गावाच्या विहिरी कोरड्या पडतात, पण जी देवाच्या दासीने प्रार्थना करून घेतलेली विहीर आहे तिचं पाणी कधीच आटत नाही. तेच काम परमेश्वराला हिंगोलीमध्ये करायचं आहे. हालेलुया. तुमच्या विहिरीचं पाणी आटणार नाही, तुमच्या बोरवेलचं पाणी आटणार नाही, तुमच्या शेतीबाडीला देव बरकत देईल, तुमची जनावरं फलद्रूप आशीर्वादित होतील, तुमच्या घरादाराला बरकत मिळेल, तुम्ही हात घालाल त्या कामात तुम्हाला यशप्राप्ती घडेल, परमेश्वर तुम्हाला उन्नतीने सामर्थ्याने भरेल. हालेलुया. सैतान तुमच्यापासून लांब पळून जाईल. हालेलुया. बोलो येशू मसीह की. कारण देवाने तुम्हाला यशप्राप्ती करून घेण्याचा आशीर्वाद दिलेला आहे.
एक राजा बायबलमध्ये आहे, दावीद. दावीद पुढे जाऊन राजा झाला आणि शौल तर त्याच्या दुश्मनासारखा वागत होता. शौल तर आधीचा चांगला राजा होता, पण नंतर त्याच्या मनात दाविदाबद्दल फार वाईट विचार आले. त्याला असं वाटलं एवढूसा मुलगा खूप फेमस झाला, याला आता मारलंच पाहिजे असं त्याच्या मनात होतं. पण दावीद खूप चांगल्या नियतीचा होता, दावीद खूप चांगला होता. शौल आयडिया करायचा की दाविदाला कसं मारलं पाहिजे. आता समजा दावीद इथे एकटा आहे, 1000 लोक घेऊन गेला आणि तिकडून 1,00,000 लोक आले दाविदाला मारायला. कोण जिंकणार? त्याला वाटलं की 1,00,000 जिंकणार, पण नाही. दावीद एकटा लढायला जात नव्हता, दाविदाचा देव दाविदाबरोबर होता. हालेलुया. दावीद कधीच युद्धात हारला नाही. आयुष्यात त्याच्या 66 लहान मोठ्या लढाया लढला, पण दावीद कधीही कोणत्याही प्रकारच्या युद्धात हारला नाही. ज्या ज्या वेळेस तो रणांगणावरती उभा राहिला, युद्धासाठी उभा राहिला, त्याच्या देवाने त्याला यश दिलं. मग शौल राजाच्या मनात असं आहे, दाविदाला युद्धावर पाठवू, तिकडेच मरून जाईल. मग पहा काय लिहिलं वचन, 1 शमूएल 18 अध्याय 5 वचन. 1 शमूएल 18:5. जिकडे जिकडे शौल दाविदाला पाठवी, तिकडे तिकडे जाऊन तो चतुराईने कार्य सिद्धी करी. शौलाने त्याला योद्ध्यांवर नेमले, हे सर्व लोकांना पसंत पडले, तसेच शौलाच्या सेवकांनाही ते पसंत पडले. बायबल काय सांगते आज आम्हाला? देवाच्या प्रिय लोकांनो, शौल दाविदाला जिकडं जिकडं पाठवायचा, त्याला वाटत असेल आज तरी मरेल, उद्या तरी मरेल, पण दावीद कोणत्याच युद्धात हारत नव्हता. तो जायचा, यश मिळवायचा आणि परत यायचा, कारण देवाचा अभिषेक त्याच्या जीवनावर होता. मग नंतर तो राजा झाला दावीद. आणि 2 शमूएल 8:14 मध्ये सांगितलेलं आहे की दावीद जिथं जिथं गेला त्या ठिकाणामध्ये परमेश्वर त्याला यश देत गेला आणि तो यशस्वी होत राहिला. का? एकच कारण आहे, कारण ह्या लोकांवरती देवाचा आशीर्वाद आहे. आज जुन्या करारातली अनेक उदाहरणं पाहिली आम्ही, आणि ह्या उदाहरणातून आपल्याला काय कळतं? ज्याला देवाने आशीर्वादित केलेलं आहे ते लोक कधीच अपयशी होत नाहीत. ते हात घालतील त्या कामात त्यांना यशप्राप्ती होते. जिथं जातील तिथं ते विजयी होतील. जे आशीर्वाद तुम्ही कधी बघितले नाही 2026 मध्ये तुमच्याकडे येत आहेत. ज्या गोष्टींची तुम्ही अपेक्षा केली नव्हती त्या गोष्टी तुमच्या जीवनाकडे येत आहेत. देवाचा दास या नात्याने भविष्यवाणी करत आहे, तुमचे आशीर्वाद तुमच्या वाटेवरती आहेत. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करत आहे. तुम्ही नाही बघितल्या त्या गोष्टी तुमच्याकडे येत आहे. देवाच्या बरकतीचा हात तुमच्या जीवनाकडे येत आहे. प्रभूचं सामर्थ्य तुमच्या जीवनाकडे येत आहे. आजची दुपार तुमच्यासाठी आरोग्याची आहे. जे चमत्कार तुम्ही पाहिले नाही, आज तो समय आहे तुमच्या जीवनासाठी. प्रभूचा महान सामर्थ्याचा हात तुमच्याकडे येत आहे. देवानी फक्त पेत्राचा मचवा भरला नाही, त्याचे जे मित्र होते त्यांचा पण भरला. देव देताना तुम्हाला एकट्याला फुल नाही करणार, तुमच्या आजूबाजूचे लोक पण आशीर्वादित होतील. हालेलुया. तुमच्या चर्चचे लोक आशीर्वादित होतील. पास्टर्स सगळे तुमच्या मंडळीतले लोक देवाच्या सामर्थ्याने भरतील. हालेलुया. तुमच्या जीवनावर देवाचा अभिषेक आहे. एक टाइम होता पेत्राचं जीवन रिकामं, मचवा रिकामा, जाळं रिकामं, सगळं रिकामं. येशू आला, जीवन भरलं, मचवा भरला, जाळं भरलं, सगळं भरून गेलं. येशूच्या येण्याने बरकत आहे प्रियांनो. हालेलुया. येशू आला पाहिजे. येशू आला म्हणजे परिस्थिती बदलली. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? हालेलुया. प्रभू आला ना, सगळ्या गोष्टी बदलायला सुरुवात होते. येशू शिवाय आमचं जीवन नाही बदलू शकत. प्रभूच्या येण्याने अद्भुत आणि महान गोष्टी घडतात. येशू ख्रिस्त ज्या ज्या ठिकाणी गेला तो कधीच अपयशी झाला नाही. कोणासाठी प्रार्थना केली, कोणासाठी देवाकडे विनंती केली, कोणी आजारी, तो आंधळा बर्तिमाई ओरडतोय, येशू दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा. तो बोलत राहिला. आंधळ्या बर्तिमाईला येशूने सांगितलं नाही, अरे बाळा आज जरा वर्ष संपणार आहे, तू नवीन वर्षात ये माझ्याकडं, मी तुला बरं करतो. आज 30 तारीख आहे डिसेंबरची, 2-4 दिवसांनी मग बघू आपण तुला बरं करायचं काय ते.
येशू कधी कोणाला म्हटलं नाही जा 40 दिवस उपास प्रार्थना करून ये मग तुला मी बरं करतो. जसे लोक त्याच्याकडे आले त्याने येता क्षणी त्यांना बरं करून टाकलं. त्यांच्या जीवनात तात्काळ चमत्कार केले. त्यांनी त्यांना वायदे केले नाहीत किंवा त्यांना परत पाठवलं नाही. येशूने ज्या गोष्टीत हात घातला त्या प्रत्येक गोष्टीत त्यांनी यशप्राप्ती करून दिली. प्रत्येक समय देवाच्या गौरवाचा ठरला. किती लोक आमेन म्हणणार आहेत? आज देवाचं हेच वचन आहे प्रत्येकासाठी. परमेश्वर तुम्हाला त्याच्या यशाने आणि त्याच्या बरकतीने भरणार आहे. ज्यांना लोक गरीब म्हणून ओळखतात, ज्यांना लोक म्हणत होते हा आजारी आहे, ज्यांना लोक कमी म्हणून ओळखत होते, तुम्हाला लोक कदाचित खूप खालचं समजत असतील, एकदम शून्य समजत असतील, खालचा दर्जा तुम्हाला देत असतील, पण आज नंतर त्यांच्या माना वर करून तुम्हाला बघावं लागणार आहे. कारण माझा देव तुम्हाला पुच्छ नव्हे तुम्हाला मस्तक बनवणार आहे. तुम्हाला मागे नव्हे पुढे ठेवणार आहे. तो तुम्हाला यशप्राप्ती देणार आहे. आमेन. तुम्ही हात घालाल त्या कामात तुम्हाला यशप्राप्ती मिळेल. तुमच्या जीवनातले जे कामं रखडलेले आहेत, कोणाचे लग्न जमत नाहीत, संतान प्राप्तीचे आशीर्वाद मिळत नाही, कुठल्या आशीर्वादांची तुम्ही वाट पाहत आहात, आज ही दुपार आहे आपले आशीर्वाद प्राप्त करून घेण्याची. प्रभू अद्भुत आणि महान काम तुमच्या जीवनासाठी करत आहे. आमेन. बोलो यीशु मसीह की आमेन. हालेलुया.